नमस्कार मित्रांनो. तर खूप दिवसापासून इच्छा होती की कुठेतरी देवस्थानाला जावा, कुठेतरी असं देवस्थानाला गेलं ना असं मन प्रसन्न होतं बघा. तर आपल्यासोबत आपले मावस भाऊ पण येणार आहेत. गाणे आपल्याला कुठं जायचे? पंढरपूर. हे आपला दुसरा मावस भाऊ पण आहे. कुठं जायचं आपल्याला? आहेत गावामधून गाडी चालवायला वडील आहेत. दिसत नाही काही. तर मित्रांनो डिझेल टाकण्यासाठी थांबलेलो आहे. तर 2,500 डिझेल टाकायचं आहे. 2,500 गाडी वापस जाऊन येते पंढरपूरहून. तर आपल्याला माजलगाव मार्गे जायचं आहे. माजलगाव तेलगाव तिथून. मित्रांनो आपल्याला मामाच्या गावाला जायचं होतं. तिकडं जाताना मामाचं गाव लागतंय. हे करा तिथं काय जाताना घ्यावं लागतं. 1-250 वाला और कुछ नाही. तिथून तेलगाव मधून घेतले आपण आणि आपलं थांबले होते. चहा प्यायण्यासाठी थांबलेलो आणि शेट म्हटलेले आहेत. 1 2 3 4 जणाला. तुला आम्हाला बंद कम करत बोर बी आहे. गोडे खाऊ नको. तुम्ही कसे काढले बघ. गोडेच राव. कोणतं हेच ना पहिली घेतली. हा ही भारीतलेत ना. टॉपलेतले चांगलेत का? कोणती? तिच्या इच्छे. चहा घेतला आता प्यायला. चहा चांगला आहे का? चहा चांगला. चहा चांगला ले पळलो. त्यासोबत बिस्किट खायला भरला. मग काय मामाच्या घरी आलो तर मामाचं पोरग बसलेलं होतं. त्याला मी तेच म्हणालो मामाच्या घरी आलो तर मग आजी तर मुक्काम आहे. मग पुन्हा हे करून सकाळी उठून जायचं पंढरपूरला. झोपतो आपलं गाडीच व्हिडिओ काढ. मग काय सकाळी उठलो. मामाचं पोरं काय झोपून द्यायला गेलं. इकडून डावत तिकडून डावत हे कर ते कर. आपल्या चक्या बी उठलाय. तर काय मामाच्या इथं आलतो तर चला चक्कर धर. चला अंगुराच्या बागेसाठी फवारण्यासाठी ट्रॅक्टर आहे. तर हे अंगूर हे वाळून ह्याच्यामध्ये असे ठेवायचे. ह्या जाळ्या ज्या आहेत का हे ह्याच्यामध्ये मनुके बनते. तर ह्याच्यात मनुके बनते. भाऊ तर मनुक्याच्या ह्याच्यात आलेलो. मामाच्या मुलगा म्हणला चला तुम्हाला तुमचा मळा दाखवतो. शेतमळा हे शेततळ आहे आणि माग अंगूरचा बाग आहे.
आणि या ठिकाणी ते हे बनते ते काय मनुके बनते. तर हे बघा अंगुराचा बाग. अंगूर तर अशा प्रकारे अंगूर आलेले आहेत. वरून पक्षी अंगूर खातात त्याच्यामुळे वरून सुद्धा जाळी लावलेली आहे. अशा प्रकारे चक्रधर अंगूर कशात गोडे हो तुझ्यासारखे. तर मामाच्या गावामधून निघलेलो आहे. तर आता दर्शनाला जायचं आहे डायरेक्ट स्नानाला. अशा प्रकारे इथं थांबलेल्या आहेत पंढरपूरला जाण्यासाठी दिंड्या. करून देत नाही तर त्याच्यामुळे बायपासने जावं लागेल. वारकरी खूप आले आहेत दर्शनाला त्याच्यामुळे. फार लांब आहे बायपास. बायपासने जाते काय गाडी? तिकडून येऊन देत नाहीत पंढरपूर मध्ये. मला वाटतं इथंच लावून पाय जायचं का आपण? गाडीमधून उतरलेलं आहे. गाडी इथं पार्किंगला लावली आहे. तर आता डायरेक्ट चंद्रभागाचे स्नान पुढचं बघू. तर तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. खूप सारी गर्दी आहे. हे चंद्रभागेचं पात्र आहे. त्या ठिकाणी जरा घाण होती. इथं म्हणलं शुद्ध पाणी येतं. तिकडं थोडा गाळ बिळ होता वनस्पत्या झाडांच्या. इथं डायरेक्ट खळखळ पाणी येतंय डायरेक्ट गेट वाटर. आता भेटू. आंघोळ झाली तर स्नान झालेलं आहे. मस्तपैकी असं गार वाटायला असं फ्रेश झालं एकदम फ्रेश. कसं वाटत फ्रेश झाल्यासारखं वाटत एकदम फ्रेश वाटेल एकदम फ्रेश. ओ मामा घरी लावा बरं. चल लावा. गण लावला आहे. चल्ला द्या पैसे. मस्तपैकी होऊन आलो आहोत. सकाळपासून काय पोटात काय नाही आहे. फक्त एकदा चहा प्याला होता. चहा पण झाला. आता बेस्टपैकी एक जेवण करू. आलो गाडीपाशी. गाडीपाशी आलो तर
बेकूट ठेवा. आंघोळ बिंगोळ करून मस्तपैकी जेवण करायला होतं आता. मस्त घरूनच भाकरी आणल्या होत्या. मस्त काय एवढी गर्दी आहे ना की असं वाटत आहे दर्शन होईल का नाही म्हणून काही गॅरंटी वाटत नाही. तरी पण रांगेला जाऊन डोकं टाकता. भक्तिसागर पंढरपूर दगडी पुलावर आलेलो आहेत आता सध्या. नामदेव यांच्या पायरीपाशी आलेलो आहोत. दर्शनालाच खूप सारी लाईन लागलेली आहे. दर्शनाला लागलेलो आहोत. मग दर्शनाला खूप सारी लाईन आहे. दर्शन घ्यायला 2.5 तास लागलेले आहेत. बाईनं महादेव नंदी सांगितलं रे कुठे गेलो. सगळं झालंय. आता गाडीकडे जायलोच बघा. जाणार आहे तर डायरेक्ट गावाकडे निघणार आहे. बघत राहू. दर्शन घेऊन गाडीकडे आलो आहोत. पंढरपूरच्या बाहेर निघलो. लय ट्रॅफिक, लय गर्दी. बाहेर निघलोत कसं बस. आता डायरेक्ट गावाकडे जायचं. गाव म्हटलं एका जागेवर रस भेटत आहे. त्याने रस घेतला. अरे बाबा तू घे ना. मी तर रात्री खूप भूक लागली होती. त्याच्याने म्हणलं जेवायचं कुठं हे करावं. तर मग इथं गाडी थांबवली. हॉटेल येडेश्वरी म्हणून एकदम शुद्ध शाकाहारी हॉटेल आहे. तर रात्री 11:30 वाजले होते. 11:30 वाजता घरी आलो. तर काय झोपीमुळे काय सुचलं नाही पुन्हा काय व्हिडिओचं. त्याच्याने